नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 11वीचं पुस्तक महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकाअंतर्गत जो पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधला मध्ययुगीन महाराष्ट्र या टॉपिकवर आता आपण इथे या ठिकाणी काम करत आहोत। आजचं हे आपलं 6वं लेक्चर आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला बहमनी साम्राज्य, दिल्ली सल्तनत आणि त्याचबरोबर मुघल कालखंडच्या काळामध्ये महाराष्ट्र कसा होता आणि कोणकोणत्या शासकांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलेले आहेत, तर या सर्व गोष्टींवर आजच्या या सेशन मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। लक्षात घ्या, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला असं मिळतं की सुलतानशाही, बहमनी आणि मुघल कालखंड या 3 घटकांवर आपल्याला अभ्यासायचं आहे। आता इथे पाहायला भेटतं की इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम जो आहे, तर त्या मोहम्मद बिन कासिमनं भारतावर आक्रमण केल्याने इस्लामिक सत्तेचा भारतामध्ये या ठिकाणी प्रवेश झाला असं म्हणलेलं आहे। तर लक्षात घ्या, हा जो मोहम्मद बिन कासिम जो होता, तर त्या मोहम्मद बिन कासिमने भारतामध्ये 1712 हल्ला केला। तो कुठे केला, तर सिंध प्रांतामध्ये हल्ला केला। आणि लक्षात घ्या, सिंध प्रांतातला एक महान शासक इथे या ठिकाणी होता, ज्याचं नाव होतं दहीर। तर त्या दहीरचा पराभव या मोहम्मद बिन कासिमने या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। आणि त्यानंतर मग मोहम्मद घौरीने हल्ला केला, त्याचबरोबर गझनीचा मोहम्मदने हल्ला केला, त्यानंतर मोहम्मद घौरीने हल्ला केला आणि मग 1206 ला कुतुबुद्दीन ऐबकच्या माध्यमातून गुलाम राजवंशाची स्थापना झाली आणि इथूनच आपल्याला पाहायला भेटतो दिल्ली सल्तनतचा कालखंड सुरू झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। इथं म्हटलेलं आहे की इसवी सनाच्या 13व्या आणि 16व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत सुलतानशाहीचं राज्य उत्तर भारतामध्ये या ठिकाणी होतं असं एकंदरीत म्हटलेलं आहे। तर 13व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत सुलतानशाहीचं कालखंड हा या ठिकाणी उत्तर भारतामध्ये दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशामध्ये होता अशी माहिती इथे दिलेली आहे। याचबरोबर इथं पाहायला भेटतं अल्लाउद्दीन खिलजी बद्दलची माहिती आपल्या या पाठ्यपुस्तकात दिल्याचं दिसून येतं। म्हटलेलं आहे की अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रासह दक्षिण भारतात या राज्याची स्थापना केली, म्हणजे इस्लामिक राज्याची स्थापना केली आणि तुघलकांच्या सुरुवातीच्या काळात दक्षिणेतील काही भाग वगळता संपूर्ण उपखंडांवर त्यांचं राज्य होतं असं देखील इथे या ठिकाणी मांडलेलं आहे। पुढे पाहायला भेटतं की दिल्लीच्या तख्तावर ज्यावेळी लोधी घराण्याचं राज्य होतं, दिल्लीच्या तख्तावर जेव्हा लोधी घराण्याचं सत्ता या ठिकाणी होती, त्याच वेळेस दक्षिण भारतात विजयनगरच्या साम्राज्याचा आणि बहमनी राज्याचा प्रभावाखाली हिंदू मुस्लिमांचे राज्य करत होती असं इथं म्हटलेलं आहे। म्हणजे लक्षात घ्या, दिल्लीकडे जेव्हा लोधींची सत्ता या ठिकाणी राहिली, त्याच काळामध्ये अतिदक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचा जो भाग आहे तिथे या ठिकाणी बहमनी साम्राज्याची सत्ता होती। या प्रकारची माहिती इथं आपल्याला दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। नेक्स्ट जर आपण पाहिलं तर त्यानंतर आपल्याला काय माहिती मिळतेय, तर महाराष्ट्रातल्या देवगिरी बद्दलची माहिती दिलेली आहे। आपण यादवांचं राजवट जी आहे त्याबद्दलची डिटेल्स माहिती मागच्या सेशन मध्ये या ठिकाणी घेतलेली आहे। तर या टॉपिक मध्ये काय दिलेलं आहे ते थोडंसं पाहून घेऊया आपण। इथं म्हणलेलं आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि महाराष्ट्र। तर लक्षात घ्या, 1296 पासून ते 1316 पर्यंतचा कालखंड हा अल्लाउद्दीन खिलजीचा या ठिकाणी मानला जातो। लक्षात घ्या मित्रांनो, अल्लाउद्दीन खिलजी हा खिलजी वंशातला अत्यंत महान शासक मानला जातो की या अल्लाउद्दीन खिलजीनं दक्षिण भारतापर्यंतच्या भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत आपलं साम्राज्य विस्तार केल्याचं एकंदरीत दिसून येतं। इथं पाहायला भेटतं, माहिती अशी दिलेली आहे की अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रातील देवगिरी जे आहे, तर त्या देवगिरीमध्ये जे यादवांचं स्वतंत्र आणि वैभवशाली राज्य होतं आणि या राज्याची राजधानी जी होती ती देवगिरी जी होती, ज्याला दौलताबाद पण असं म्हटलं गेलं, तर ते देवगिरी जे आहे यादवांच्या काळात ते अत्यंत वैभवशाली राज्य होतं। या प्रकारची माहिती इथं दिल्याचं एकंदरीत दिसतंय। इथं म्हटलेलं आहे की त्या अल्लाउद्दीन खिलजीनं 1296 ला या देवगिरीवर या ठिकाणी हल्ला केला आणि यादवांचा पराभव या ठिकाणी केला आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली। तर मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलेलं होतं की यादवांच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा या ठिकाणी हल्ला या महाराष्ट्रावर या ठिकाणी होतो आणि त्यानंतर मग देवगिरी जी आहे ही खिलजीच्या ताब्यामध्ये या ठिकाणी जाती असं एकंदरीत दिसून येतं। पुढे म्हटलेलं काय आहे की दक्षिण भारतातील यादवांची महाराष्ट्रातील राजधानी देवगिरी येथे सुलतानशाहीची सत्ता स्थापन झाली आणि दक्षिण भारतात मुस्लिम सत्ता स्थापन करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा पहिलाच सुलतान या ठिकाणी राहिला असं एकंदरीत दिसतं। आता पहा, प्राचीन कालखंड जर आपण पाहिला तर आपल्याला दिसून येतं की प्राचीन कालखंडामध्ये हिंदू राज्यकर्ते इथं राज्य करताना दिसून येतात। इस्लामची सत्ता ही उत्तर भारतामध्ये होती।
तर जर गुलाम राजवंश जर आम्ही पाहिला तर त्यांनी काही दक्षिण भारतामध्ये आपलं साम्राज्य स्थापित केलं नाही. तर खिलजी हा पहिला शासक या ठिकाणी आहे ज्यानं दक्षिणेकडच्या शासकांचा पराभव करून तिथं आपलं साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आणि हा मुस्लिम समाजातला एक महत्वाचा शासक होता की ज्याने या ठिकाणी हा पहिला सुलतान होता ज्याने दक्षिणेकडे मुस्लिम सत्ता या ठिकाणी स्थापन केलेली आहे, अशी माहिती इथं या ठिकाणी दिल्याचं पाहायला भेटतं. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की मोहम्मद बिन तुगलक आणि महाराष्ट्र या संदर्भात काय इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला माहिती असेल की मोहम्मद बिन तुगलकानं आपली राजधानी ही देवगिरीवर स्थलांतरित केलेली होती आणि त्या राजधानीचं नाव त्यानं बदलून दौलताबाद या ठिकाणी केलं होतं, अशी माहिती मागच्या सेशन मध्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की यामध्ये काय नेमकी माहिती दिली आहे. आता बघा, मोहम्मद बिन तुगलक आणि महाराष्ट्र या टॉपिक अंतर्गत आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहिती पाहिजे की या मोहम्मद बिन तुगलकाचा कालखंड काय होता. लक्षात घ्या, 1325 ते साधारणतः 1355 या दरम्यानचा कालखंड या ठिकाणी याचा मानला जातो. म्हणजे साधारणतः 30 वर्ष या मोहम्मद बिन तुगलकनी दिल्लीवर आपलं राज्य स्थापन केलं होतं असं एकंदरीत दिसतं. इथं म्हटलेलं आहे की मोहम्मद बिन तुगलकानं राजधानी जी आहे, जी त्याची दिल्ली राजधानी होती, ती देवगिरीमध्ये स्थलांतरित केलेली आहे. तर दिल्लीची राजधानी त्याने देवगिरी स्थलांतरित केली, तिचं नाव या ठिकाणी दौलताबाद ठेवलं असं या ठिकाणी लक्षात ठेवा. लक्षात घ्या, या मोहम्मद बिन तुगलकाच्या दरबारामध्ये एक महान इतिहासकार, मध्य काळातला एक महान इतिहासकार होता, ज्याचं नाव या ठिकाणी आहे जियाउद्दीन बर्नी. लक्षात घ्या, जियाउद्दीन बर्नी हा मध्य काळातला अत्यंत महत्वाचा शासक या ठिकाणी मानला जातो. आता बर्नीच्या संदर्भामध्ये काय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी समजून घ्या. या जियाउद्दीन बर्नीनं 2 महत्वाच्या ग्रंथाची निर्मिती केली. एक ग्रंथ होता ज्याचं नाव होतं फुतुहात ए जहांदरी. फुतुहात ए जहांदरी हा एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे. तर या ग्रंथामध्ये मोहम्मद बिन तुगलकाच्या एकूण राजकीय जीवनाबद्दलची माहिती मिळते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं एक दुसरा ग्रंथ या ठिकाणी आहे ज्याचं नाव आहे तारीख ए फिरोजशाही. तर हे 2 महत्वाच्या ग्रंथाची निर्मिती करणारा आहे जियाउद्दीन बर्नी. आणि लक्षात घ्या, जियाउद्दीन बर्नीनं फुतुहात ए जहांदरी या ग्रंथामध्ये मोहम्मद बिन तुगलकाच्या विरोधात लिखाण केलं होतं आणि म्हणून मोहम्मद बिन तुगलकानं या इतिहासकाराला 20 वर्ष तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं असं एकंदरीत दिसतं. तर हा जो इतिहासकार आहे जियाउद्दीन बर्नी, मध्य काळाची महत्वाची माहिती पुरवणारा इतिहासकार या ठिकाणी मानला जातो. तर जियाउद्दीन बर्नीनं या संदर्भात काय म्हटलेलं आहे राजधानीच्या स्थलांतराबद्दल, ती काय माहिती आहे ती आपण इथं पाहूया. तो असं म्हणतो की महाराष्ट्रातील देवगिरी ही साम्राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, म्हणजे तुगलकांचं साम्राज्य जे होतं तर त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी देवगिरी ही राजधानी महाराष्ट्रातील या ठिकाणी असल्या कारणामुळं राज्य कारभारासाठी सोयीची होती. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतात सत्ता प्रस्थापित करणं सोपं होतं. म्हणजे लक्षात घ्या, देवगिरीवर जर तुम्ही सत्ता स्थापन केली तर एकाच वेळेस उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्हीकडे तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवू शकता असं या ठिकाणी बर्नीचं म्हणणं आहे. राजधानी दिल्लीला परकीय आक्रमणाचा सतत धोका या ठिकाणी होता. आपल्याला माहिती आहे की जर का आपण भारताचा मॅप जर व्यवस्थित पाहिला तर आपल्याला माहिती आहे की भारतावर प्राचीन कालखंडापासून जे हल्ले झाले ते वायव्य सरहद प्रांतातूनच या ठिकाणी झालेले आहेत. आणि वायव्य सरहद प्रांतातल्या लोकांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा त्यांनी दिल्लीवर या ठिकाणी दिल्लीला टार्गेट केल्याचं एकंदरीत दिसून येतं. या संपूर्ण काळामध्ये, मध्य काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं मंगोलियन आक्रमणकर्ते हे वारंवार भारतावर हल्ला करत होते आणि दिल्लीवरच त्यांचा हल्ला हा प्रामुख्याने या ठिकाणी होता. आणि म्हणून इथं आपल्याला पाहायला भेटतं की राजधानी दिल्लीवर परकीयांचा वारंवार या ठिकाणी हल्ला होता आणि त्यामुळं राजधानी सुरक्षित ठेवणं पण गरजेचं होतं. आणि त्याच दृष्टिकोनातून पाहायला असं भेटतं की दिल्लीची राजधानी दौलताबादला या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. सुलताननं राज्य उत्तर व दक्षिण भारतात पसरलेलं होतं. दोन्ही ठिकाणी संपर्क ठेवण्यासाठी तसंच उत्तरेकडचे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विचार रुजवण्यासाठी, म्हणजे उत्तरेकडचे जे काही सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विचार आहे ते रुजवण्यासाठी, परकीय स्वारांपासून आपल्या सत्तेचा बचाव करण्यासाठी राजधानी बदलणं अत्यावश्यक आहे अशी त्याची धारणा होती. हे कोण म्हणते तर जियाउद्दीन बर्नी म्हणतोय. म्हणजे लक्षात घ्या, जियाउद्दीन बर्नीची भूमिका काय आहे की मोहम्मद बिन तुगलकानं जी राजधानी स्थलांतरित केली दक्षिणेकडे, त्यामागचं काय नेमकं कारण होतं ते चोख कारण तो सांगतो की दिल्लीवर वारंवार आक्रमण होत होतं. दिल्ली ही परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्यामुळं त्यानं राजधानी स्थलांतरित केली. याचबरोबर
उत्तरेकडच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जे काही विचार होते ते दक्षिणेकडे पण पोहोचवायचे होते. आणि जर दक्षिणेकडे महाराष्ट्राची राजधानी किंवा महाराष्ट्रातील देवगिरीमध्ये जर राजधानी स्थापन केली तर उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागांवर समान पद्धतीने लक्ष केंद्रित करता येईल, कारण साम्राज्याचा हे मध्यवर्ती ठिकाण होतं. आणि म्हणून या मोहम्मद बिन तुघलकाने राजधानी जी आहे ही या ठिकाणी दौलताबादला म्हणजे देवगिरीला स्थलांतरित केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढे आपल्याला पाहायला असं भेटेल, असं माहिती दिलेली आहे की दक्षिण भारतातील काही विरोधी सरदारांचा बिमोड करून दक्षिणेतील अर्थसमृद्धीचा उपयोग राज्य स्थापनेस करून घ्यावा म्हणून देखील या लालसेपोटी त्यानं राजधानी जी आहे ही दिल्लीवरनं देवगिरी स्थलांतरित केल्याचं एकंदरीत दिसतं. आता पहा, मुद्दा नीट समजून घ्या. इथं परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. बघा, हा समजा आपला एक भारत आहे. हा भारताचा मॅप आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. व्यवस्थितरित्या पहा. थोडंसं मी वाटलंच तर अजून थोडंसं डार्क पद्धतीने या ठिकाणी करतो, जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे या मॅपिंगच्या माध्यमातून तुम्हाला आणखीन छान पद्धतीनं आपला जो टॉपिक आहे तो समजून सांगता येईल मला. आता बघा, हा आपला या ठिकाणी आहे इंडियन मॅप समजा. आता बघा, इथं पाहायला भेटतं की राजधानी जर आपण पाहिली तर समजा या भागामध्ये इथं दिल्ली राजधानी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, तर इथं आहे तुमची दिल्ली. आता इथला जो भाग आहे वायव्य सरहद प्रांत, तर या भागावर वारंवार परकीय लोकांनी हल्ले या ठिकाणी केलेत. म्हणजे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून देखील या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळापासून पण या भारतापासून या भागावर आक्रमण या ठिकाणी झालेले आहेत. आता जेव्हा विदेशी आक्रमणकर्ता भारतावर या ठिकाणी हल्ला करतोय तेव्हा लक्षात घ्या, हा विदेशी आक्रमणकर्ता या दिल्लीला या ठिकाणी टार्गेट करताना एकंदरीत दिसून येतं. आता तुघलकांचं जे साम्राज्य होतं हे दक्षिणेपर्यंत या ठिकाणी पसरलं होतं, कारण अल्लाउद्दीन खिलजीच्या नंतर आले तुघलक. तर खिलजीनं दक्षिणेपर्यंत आपली स्वारी या ठिकाणी आणलेली होती. आता देवगिरी कुठं होती तर लक्षात घ्या, हे देवगिरी इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे, तर देवगिरी इथं या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर जर का देवगिरीला राजधानी स्थलांतरित करतोय आपण, तर लक्षात घ्या याचा फायदा दोन्ही पद्धतीने आहे. एक म्हणजे दिल्लीपासनं देवगिरी राजधानी स्थलांतरित केल्यामुळे परकीय आक्रमणापासून राजधानी सुरक्षित होतीये. दुसरा मुद्दा आहे, देवगिरीला जर राजधानी तुम्ही आणली तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्हींवर तुम्हाला या ठिकाणी नियंत्रण ठेवता येतं. आणि विशेष म्हणजे दक्षिण भारतामध्ये जे काही मोठा हा दक्षिण भारत आम्ही पाहिला, तर जो काही मोठा या ठिकाणी समृद्ध होता, दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरं होती, मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता या ठिकाणी होती, ती तुम्हाला या ठिकाणी मिळवता येऊ शकते. आणि दक्षिणेकडच्या सरदारांवर तुम्हाला नियंत्रण देखील ठेवता येतं. या सर्व कारणांमुळे या ठिकाणी जियासुद्दीन बर्नीन असं म्हणतो की राजधानीचं स्थलांतर दिल्लीवरनं दौलताबादला देवगिरीला करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. अल्लाउद्दीन इथं पाहायला भेटतं मोहम्मद बिन तुघलक जो होता, तर या मोहम्मद बिन तुघलकनं या प्रकारचा पहिला प्रयत्न केला. मात्र झालं असं की त्याचा हा प्रयत्न नंतरच्या काळामध्ये फसलेला आहे. आणि मग त्याला पुन्हा या ठिकाणी देवगिरीची राजधानी परत एकदा त्याला दिल्लीला स्थलांतरित करावं लागलं. आता मोहम्मद बिन तुघलकचा हा प्रयत्न फसण्यामागचं काय कारण आहे ते नीट समजून घ्या. आता इथं पाहायला असं भेटतं, त्याने राजधानी या अमुक उद्देशासाठी आणली दक्षिणेकडे हे नक्की, परंतु यामुळे झालं काय, तर हे परकीय आक्रमणकर्ते जे होते त्यांना दिल्ली सहजरित्या पादाक्रांत या ठिकाणी करता येऊ शकत होती. म्हणजे लक्षात घ्या, देवगिरीवरनं तुम्ही दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवू शकता, मात्र देवगिरीवरनं उत्तर भारतावर नियंत्रण ठेवणं हे कठीण जात होतं. आणि विशेषतः विदेशी आक्रमणकर्त्यांचा बिमोड तुम्हाला करता येऊ शकत नव्हता. जर का दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशामध्ये विदेशी आक्रमणकर्त्यांनी आपली सत्ता स्थापन केली तर मग तुम्ही देवगिरीवरनं त्यांना या देशाच्या बाहेर काढू शकत नाही. हे लवकरच मोहम्मद बिन तुघलकच्या लक्षात आलं आणि म्हणून मोहम्मद बिन तुघलकानं पुन्हा आपला निर्णय बदलला आणि राजधानी देवगिरीवरनं परत एकदा त्यांनी दिल्लीला स्थलांतरित केलेली आहे असं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, जियासुद्दीन बर्नीनं या संदर्भात खूप डिटेल वृत्तांत या ठिकाणी दिलेला आहे. तो असं म्हणतो, या सगळ्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रजेचे हाल झालेले आहेत. त्यानं दिल्लीवरनं देवगिरीला जे लोक येत होते तर त्या लोकांना वाटेमध्ये कसल्या प्रकारचा थांबा नव्हता, पाणी पिण्याची त्याचबरोबर जेवणाची सोय वगैरे नव्हती. जे लोक थकले होते, मोहम्मद बिन तुघलकाने असा आदेश दिलेला होता की जे लोक थकलेले आहेत त्यांच्या पायाला दोरी बांधा आणि त्यांना फरफटत दौलताबादला या ठिकाणी घेऊन या. आणि पुढे बर्नी असं म्हणतो, झालं असं की लोक जे आहेत तर त्यांच्या पायाला दोरी बांधली गेली, जे थकलेले लोक आहेत त्यांच्या पायाला दोरी बांधली गेली
आणि त्यांना सरदारांनी घोड्यावरनं असंच फरफरट आणलं. तर धड त्यांचं दिल्लीमध्ये राहिलं आणि पाय त्यांचा देवगिरीमध्ये आला. या प्रकारचं वर्णन देखील जियासुद्दीन बर्नीनं आपल्या फुतुहात ए जहांगीरमध्ये लिहिल्याचं एकंदर दिसतं. हा ग्रंथ जेव्हा मोहम्मद बिन तुघलकाच्या हातात आला तेव्हा मोहम्मद बिन तुघलकाच्या लक्षात आलं की जियासुद्दीन बर्नीनं आपली बदनामी यामध्ये केलेली आहे, म्हणून त्या जियासुद्दीन बर्नीला त्यांनी तुरुंगामध्ये देखील डांबलं. आणि त्यानंतर मग जेव्हा फिरोजशाह तुघलक सत्तेमध्ये आला तेव्हा या फिरोजशाह तुघलकाची तारीफ करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी तुरुंगातच जियासुद्दीन बर्नी एक ग्रंथ लिहितो, ज्या ग्रंथाचं नाव या ठिकाणी आहे तारीफ ए फिरोजशाही. आणि मग तो ग्रंथ जेव्हा फिरोजशाह तुघलकाच्या हाती पडला तेव्हा फिरोजशाह तुघलकानं या इतिहासकाराला तुरुंगातून बाहेर काढलेला आहे असं एकंदर दिसत. हा सगळा इतिहास आपल्या पुस्तकात नाहीये, मात्र जो मला माहिती आहे तो मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, हे लक्षात घ्या. तर या सगळ्या प्रकारचं लोकेशन तुम्हाला लक्षात आलं असेल अशी अपेक्षा आहे. पुढे आपण आता या ठिकाणी जाऊया. आता लक्षात घ्या, बहमनी साम्राज्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर काय नेमकी आहे माहिती ती आपण इथं समजावून घेऊया. आता बघा, 1347 ला बहमनी साम्राज्य या ठिकाणी स्थापन होतं. आता बघा इथं लक्षात घ्या मित्रांनो की बहमनी साम्राज्य जे आहे हे महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रांतामध्ये आहे आणि त्याच्या खाली कर्नाटकच्या खाली आपल्याला दिसतं की विजयनगर साम्राज्य आहे. तर विजयनगर साम्राज्य कधी स्थापन झालं तर विजयनगर साम्राज्य 1336चं आहे. लक्षात घ्या, विजयनगर साम्राज्य 1336चं आहे आणि बहमनी साम्राज्य जे आहे हे 1347चं आहे, हे लक्षात घ्या. इथं पाहायला भेटतं काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथं समजावून घेऊया. बहमनी राज्य हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचा घटक आहे असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रावर 13व्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेलं दिल्लीच्या सुलतानांच्या आक्रमणे व त्यानंतर झालेली बहमनी राज्याची स्थापना या महत्वाच्या घटना आहेत असं इथं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात बहमनी साम्राज्याची स्थापना कोणी केली तर नाव दिलेले आहे हसन गंगू बहमनी. हसन गंगू बहमनी. आता लक्षात घ्या, हा जो हसन गंगू बहमनी जो आहे असं म्हटलं जातं की गंगू नावाचा एक ब्राह्मण या ठिकाणी होता. तर या गंगू नावाच्या ब्राह्मणांनी या हसनचं या ठिकाणी पालन पोषण केलं आणि म्हणून या हसननं त्या गंगूचं नाव धारण केल्याचं दिसतं. तर त्यामुळे हसन गंगू असं याला या ठिकाणी संबोधलं गेलं. तर हसन गंगू बहमन शहा हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की जो या ठिकाणी बहमनी साम्राज्याचा संस्थापक या ठिकाणी होता. लक्षात असू द्या. तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्याचं राज्य विदर्भापासून ते दक्षिणेस कृष्णा नदीपर्यंत पसरलं होतं अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात घ्या, मोहम्मद गवा हा या ठिकाणी बहमनी साम्राज्यातला एक महत्वाचा प्रशासक हा या ठिकाणी आहे. हा तसा पाहिला तर इराणचा या ठिकाणी कोण आहे तर इराण जे आहे तर त्या इराणचा हा एक प्रवासी होता जो भारतात आला होता आणि त्यानंतर तो बाजार निरीक्षक या ठिकाणी बनला आणि मग नंतर तो या बहमनी साम्राज्याचा एक महान शासक देखील बनला गेल्याचं एक प्रशासक म्हणून बनला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. असं म्हणलेलं आहे की हा जो मोहम्मद गवा जो होता त्यानं या ठिकाणी बहमनीचं प्रशासन व्यवस्थित चालावं या इराद्यानं त्यानं एक महत्वाची व्यवस्था इथे या ठिकाणी आणली होती. त्या व्यवस्थेला तरफदारी व्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर तरफदारी सिस्टीम जी आहे ही तरफदारी सिस्टीम यानं या ठिकाणी आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप इम्पॉर्टंट आहे तरफदारी सिस्टीम. तर ही तरफदारी सिस्टीम काय होती तर प्रशासन चालवण्यासाठी राज्याचे एकूण 8 प्रांत केलेले होते. लक्षात घ्या, या 8 प्रांतांपैकी 5 प्रांतामध्ये या ठिकाणी वाद झाले, संघर्ष झाले आणि त्यातूनच मग बहमनी साम्राज्याचं विघटन झाल्याचं एकंदरीत दिसतं. इथं म्हणलेलं आहे मोहम्मद गवांचं निधन झाल्यानंतर या बहमनी साम्राज्याचं या ठिकाणी इथे या ठिकाणी एकूण 5 तुकडे बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014ला एक प्रश्न विचारला गेला होता की बहमनी साम्राज्याचं जे विघटन झालं त्या विघटनातून कोणत्या शाया जन्माला आल्या, म्हणजे कोणते राज्यकर्ते इथे या ठिकाणी आले. तर इथे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं जे राज्यकर्ते जन्माला आले त्यामध्ये काय होते किंवा कोणत्या 5 महत्वाच्या शाया इथे या ठिकाणी निर्माण झाल्या. तर त्यापैकी एक आहे वऱ्हाड. लक्षात घ्या, वऱ्हाड प्रांतामध्ये इमादशाही इथे जन्माला येते. अहमदनगरमध्ये निजामशाही जी आहे तर ती निजामशाही अहमदनगरमध्ये येते. बिदरमध्ये बरीदशाही या ठिकाणी अस्तित्वात येते. गोवळकोंडामध्ये कुतुबशाही आहे आणि विजापूरमध्ये आदिलशाही आहे. तर या प्रकारे यावर प्रश्न येऊन गेला होता. तर लक्षात घ्या, वऱ्हाडमध्ये इमादशाही, अहमदनगरमध्ये निजामशाही, बिदरमध्ये बरीदशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही आणि त्याचबरोबर विजापूरमध्ये आदिलशाही. आपल्याला माहिती असेल मदन्ना आणि लखन्ना.
तर लक्षात घ्या, मदन आणि लखनदा हे अत्यंत शूरवीर होते ह्या कुतुबशाही मधले किंवा गोवळकोंडा मधले, की ज्यांनी औरंगजेबला सळो की पळो करून ठेवलं होतं. मात्र औरंगजेबनं या गोवळकोंड्यावर हल्ला केला आणि मदन अक्कन्ना यांना या ठिकाणी लोकांच्या समोर त्यांची निगृढ हत्या या ठिकाणी केली औरंगजेबनं. तो क्रूर होता औरंगजेब, तर त्यानं अत्यंत क्रूर पद्धतीनं मदन अक्कन्नाची हत्या केली. अशा प्रकारचा इतिहास आहे. साधारणतः ही घटना 1881-82 सालच्या या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. तर गोवळकोंडाचे हे महत्वाचे सेवेदार राहिल्याचं दिसतं. तर विजापूरमध्ये होते आदिलशाही. तर या प्रकारे बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर या 5 शाह्या पडल्या अशी माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता एक मुद्दा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची आहे. लक्षात घ्या, हे बहमनी साम्राज्य जे होतं, तर त्या बहमनी साम्राज्यामध्ये एक रशियाचा प्रवासी या ठिकाणी या बहमनी साम्राज्यामध्ये आला होता. तर त्याचं नाव होतं निकितन. तर लक्षात घ्या, निकितनवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. निकितनवर व्यवस्थित उद्या काम करा. आपल्या पुस्तकामध्ये माहिती नाहीये, मात्र एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी हे सगळं पुरवण्याचं काम करतोय. ते व्यवस्थित करा, नोट डाऊन करा. रशियाचा प्रवास या ठिकाणी निकितन हा बहमनी साम्राज्यामध्ये आला होता आणि फिरोजशाह बहमनी हा यांचा एक महान शासक देखील या ठिकाणी पाहिला जातो. आता पाहूया आपण या शाह्यांवर एक एक महत्वाचा मुद्दा काय दिलेला आहे ते पाहूया. आता इथं दिलेलं आहे वराडची इमादशाही. लक्षात घ्या, इमादशाह हे तेलंगी ब्राह्मण आहे असं म्हटलेलं आहे. तर इमादशाही कोण आहे, तर इमादशाह कोण आहे, तर हे तेलंगी ब्राह्मण आहे असं म्हटलेलं आहे. विजयनगर बरोबर चाललेल्या लढाईत तो मुसलमानांच्या हाती सापडला आणि त्यास मुस्लिम धर्माची दीक्षा देण्यात आली. म्हणजे इथं लक्षात घ्या, वराडची जी इमादशाही आहे त्यांचे मूळ जे संस्थापक आहेत ते धर्मानं हिंदू होते, ब्राह्मण होते. मात्र नंतर त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केलेला होता असं म्हटलेलं आहे. पुढे त्यास मोहम्मद गवाच्या मेहरबानीनं इमाद उल मुल्क या पदवीनं सन्मानित करण्यात आल्याचं दिसून येतं. ठीक आहे. तर हे तेलंगी ब्राह्मण जे आहे तर त्यानं या ठिकाणी त्याला एक पदवी दिली मोहम्मद गवानं, ज्याचं नाव होतं, ज्या पदवीचं नाव होतं इमाद उल मुल्क. हे नाव लक्षात असू द्या. त्या वराडची सुभेदारी मिळाली. पुढे त्यानं इमाद शाह या नाव धारण करून स्वतंत्र राज्यकारभार केला अशी माहिती आहे. आणि 1572 मध्ये वराड निजामशाहीमध्ये विलीन झाल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे लक्षात घ्या, तेलंगी ब्राह्मण हा इथला या ठिकाणी संस्थापक मानला जातो आणि त्यानंतर त्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि मग मोहम्मद गवानं त्याला इमाद उल मुल्क ही पदवी या ठिकाणी दिली आहे आणि त्यानुसार तो वराड प्रांताचा सुभेदार बनतो आणि मग नंतर योग्य संधी पाहून तो तिथं स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करतो आणि इमाद शाह असं नाव धारण करतो. या प्रकारची इन्फॉर्मेशन इथं दिल्याचं एकंदरीत दिसतं. तर या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी वराडच्या इमादशाहीची माहिती इथं दिलेली आहे. आता पाहूया अहमदनगरची निजामशाही. आता लक्षात घ्या, ही जी अहमदनगरची जी निजामशाही जी आहे तर त्याबद्दल काय माहिती दिलेली आहे ती थोडीशी आपण समजावून घेऊया. इथं म्हटलेलं आहे मलिक नाईब निजाम उल मुल्क. मलिक नाईक निजाम उल मुल्क हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण होता. ठीक आहे. मलिक नाईब निजाम उल मुल्क हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण होता असं म्हटलेलं आहे. पुढे त्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्याचा मुलगा जो होता अहमदनगर, त्याचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे अहमद. म्हणजे या प्रकारे मलिक नाईब निजाम उल मुल्क हा पूर्वीचा ब्राह्मण होता. नंतर त्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि या निजाम उल मुल्कचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे अहमद. यानं अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना केली. ठीक आहे. तर अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणारा अहमद आहे. मात्र याचं मूळ जर आम्ही पाहिलं तर याचे जे वडील आहे ते मलिक नाईब निजाम उल मुल्क जे एक ब्राह्मण होते, त्यांनी नंतर इस्लाम धर्माचा स्वीकार केला. मग त्यांचा मुलगा अहमदनं या प्रकारे निजामशाहीची स्थापना केलेली आहे असं म्हटलेलं आहे. दौलताबाद ते जुन्नर या मार्गावर विकर हे एक खेडं होतं आणि त्या मध्यवर्ती ठिकाणास अहमदनगर हे नाव देऊन त्यानं तिथं आपली नवीन राजधानी किंवा नवीन शहर वसवलेलं आहे असं एकंदर दिसतं. तर लक्षात घ्या, बिंकर नावाचं एक शहर आहे. इथं म्हटलेलं आहे बिंकर नावाचं एक शहर जे आहे तर ते इथे या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण आहे. तर ते शहर त्याने वसवलं आणि त्या शहराला नाव त्यानं अहमदनगर असं ठेवलं. तर अहमदनगरचं जे काही प्राचीन इतिहास आपण पाहतो तर ते लक्षात घ्या, अहमदनगरचं आधीचं नाव काय होतं असा जर प्रश्न आला तर त्याचं नाव या ठिकाणी बिंकर होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे पहा, शिवनेरी आहे, तोरणगड आहे, त्याचबरोबर तोरणा आहे, कोकण प्रांत आहे, यानं या ठिकाणी जिंकले आहेत. आता या अहमदचा जो मुलगा आहे तर त्याचं नाव या ठिकाणी होतं बुरहान.
लक्षात घ्या, अहमदचा मुलगा आहे तो त्याचं नाव आहे बुरहान. मग हा बुरहान इथे या ठिकाणी गादीवर बसला. मग त्या बुरहाननं बुरहानपूर नावाचं शहर विकसित केलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आपल्याला माहिती असेल की आधी बहमनी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती, त्यानंतर मग ती बिदरला या ठिकाणी स्थलांतरित झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर बुरहानपूर एक महत्वाचं ठिकाण हे या राजधानीमधलं किंवा या राज्यातील या ठिकाणी होतं असं दिसतं. मग इथं पाहायला भेटतं बुरहानच्या नंतर हुसेन शाह आहे, मुर्तिजा निजाम शाह आहे, इस्माईल निजाम शाह आहे, बुरहान निजाम शाह आहे. हे सगळे सुलतान यानंतर होऊन गेले आणि मग त्यानंतर सत्तेवर चांद बिबी या ठिकाणी येताना एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, ही जी चांद बिबी आहे ना तिचं एक मोठं वैशिष्ट्य या ठिकाणी मानलं जातं. निजामशाहीचं राजवट तिने या ठिकाणी चालवलेली आहे आणि ही जी चांद बिबी आहे तर ती सम्राट अकबराच्या समकालीन होते. लक्षात घ्या, जेव्हा अकबर साधारणतः 1595च्या दरम्यान जेव्हा दक्षिणेकडे येतो आणि दक्षिणेकडच्या सर्व सुलतानला फरमान करतो की तुम्ही अकबराचं या ठिकाणी पत्य स्वीकारा, अन्यथा माझ्यासोबत तुम्हाला इथे या ठिकाणी माझ्यासोबत तुम्हाला या ठिकाणी इथं युद्ध करावं लागेल, अशा प्रकारचं फरमान जेव्हा अकबर या ठिकाणी करतो तेव्हा खानदेशनं त्या अकबराचं अधिपत्य स्वीकारलं. मात्र चांद बिबीनं मात्र अकबराचं अधिपत्य स्वीकारलं नाही, तर त्याच्यासोबत निकराचा लढा दिला, या प्रकारची माहिती आहे. इथं असं म्हटलेलं आहे, चांद बिबीनं निजामशाहीचं संरक्षण करून दक्षिणेच्या इतिहासात आपलं नाव अजरामर केलं. म्हणजे मी जो आत्ता मुद्दा तुम्हाला समजावून सांगितला अकबराचा आणि चांद बिबीचा, तो इथे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. चांद बिबीनं अकबर जे आहे तर त्या अकबराचा हल्ला परतावून लावल्याचं एकंदरीत दिसतं. निजामशाहीचं संरक्षण तिने या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, एकदा युपीएससीने पण प्रश्न विचारला होता की अकबराच्या समकालीन शासकांचे नावं काय आहेत, त्यापैकी एक चांद बिबी होतं. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे आपल्याला पाहायला भेटतं यानंतर काय विजापूरच्या आदिलशाही बद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता लक्षात घ्या, हे जी आदिलशाही जी होती, विजापूरची आदिलशाही होती, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर या आदिलशाहीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातला जो मराठा आहे तो मराठा सरदार या निजामशाहीच्या या विजापूरच्या आदिलशाहीमध्ये या ठिकाणी सेवा देताना एकंदरीत दिसतो. आणि याच आदिलशहानं याच्या दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा सरदार असल्या कारणानं याच्या दरबारात मोठ्या प्रमाणात मराठा सरदार असल्या कारणामुळं यानं आपल्या राज्याची भाषा जी आहे, ज्याला आपण राजभाषा म्हणतो, तर ती राजभाषा मराठी या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. तर राजभाषा मराठी ही आदिलशाहीच्या काळामध्ये राहिल्याचं एकंदरीत दिसतं. पुढे पाहूया, विजापूरच्या आदिलशाहीचं राज्य हे युसुफ आदिलशाह यानं स्थापन केलं. तर युसुफ आदिलशाहने राज्य कधी स्थापन केलं, तर 1489ला. 1489ला त्यानं हे राज्य स्थापन केलं आणि ही विजापूरची आदिलशाही जी आहे ही 200 वर्ष टिकली असं माहिती दिलेली आहे. या सत्तेत दक्षिणेत निजामशाही आणि कुतुबशाही यांच्याशी सातत्यानं संघर्ष या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं आणि या सत्तेचा विस्तार पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या ठिकाणी होता असं एकंदरीत दिसतं. तर निजामशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होता, या प्रकारची माहिती इथं आहे. आदिलशाहीचा मुघलांशी संघर्ष सुरू असताना शहाजी राजे भोसले जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी पिताश्री जे आहेत तर ते शहाजी राजे भोसले यांनी मोलाची कामगिरी बजावली. पुढे मुघल व मराठ्यांच्या बरोबरीतील संघर्षात हे राज्य कमकुवत पडलं आणि दिल्लीचा बादशाह औरंगजेबनं हे राज्य 1686 मध्ये या ठिकाणी जिंकून घेतलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तर 1680 नंतर औरंगजेब दक्षिणेकडे थांबलेला आहे अनेक वर्ष आणि मग त्यामध्ये त्यानं या सर्व सत्तांचा पराभव करण्याचं धोरण आखलेलं होतं आणि त्यामध्ये विजापूरची आदिलशाही देखील समाप्त झाल्याचं एकंदरीत दिसतं 1686ला. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसतंय. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं मुघल कालखंड. आता लक्षात घ्या, मुघल कालखंड हा खूप इम्पॉर्टंट कालखंड या ठिकाणी मानला जातो आणि या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय नेमकी स्थिती होती त्याची काय माहिती आपल्या याचा 11वीच्या पुस्तकात आहे, त्याबद्दल आता आपण इथं पाहून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, हे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. तुम्हाला या पद्धतीचं डिटेलपणे इन्फॉर्मेशन जी पुस्तकात आणि पुस्तकाच्या बाहेर पण आहे तर ती डिटेलपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंच मिळणार नाही. युट्यूबवर केवळ मीच तुम्हाला या ठिकाणी ते सांगतोय. तर लक्षात घ्या, हे लेक्चर सिरीज तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, मोठ्या प्रमाणात सेंड करा आणि लक्षात घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांना इतिहास या विषयाच्या महत्वाच्या बॅचेस जॉईन करायच्या येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षांमध्ये किंवा राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी, तर लक्षात घ्या, प्ले स्टोर वर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. तिथं खूप सारा बॅचेस आहेत, पीवायक्यूज आहे, क्वेश्चन पेपर आहेत
त्याचबरोबर डिटेल्स असणाऱ्या बॅचेस या ठिकाणी आहेत, शॉर्ट बॅचेस आहेत. तर ज्या पण तुम्हाला इथं आवश्यकता आहे तर त्या सर्व बॅचेस तुम्ही इथं जॉईन करा. 2025 ला जो आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे तर त्याच्याही हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री जीएसच्या बॅच इथं उपलब्ध आहे, त्या पण तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा. इथं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे आणि त्यामध्ये जे काही फ्री लेक्चर जे तुम्हाला मी देत असतो, फ्री टेस्ट पेपर देत असतो, ते तरी तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही हे ऍप्लिकेशन आजच लगेचच या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा. आता बघा, मुघल कालखंड याबद्दलची माहिती आहे आणि तिथं दिलेलं आहे सम्राट अकबर. तर सम्राट अकबर आणि महाराष्ट्र यांच्यात काय नेमका संबंध राहिलेला आहे त्याबद्दल आपण इथे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करूया. आता पहा, इथे काय दिलेलं आहे. संपूर्ण भारतात मुघलांचं साम्राज्य प्रस्थापित झालं होतं. दक्षिण भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील अहमदनगर आणि खानदेश ही स्वतंत्र राज्य आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी अहमदनगर आणि खानदेश ही स्वतंत्र राज्य आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी सम्राट अकबरची राजकीय महत्वाकांक्षा होती आणि अकबरानं स्वतंत्र राज्यांना आपल्या साम्राज्यात विलीन होण्याचा संदेश पाठवला. पहा, मी हे लक्षात घ्या. 1555 सालची ही साधारणतः घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर 1555 ला अकबर जो होता, अकबर हा दक्षिणेकडे या ठिकाणी येताना एकंदर दिसतो आणि साहजिकच त्यानं या संपूर्ण कालखंडामध्ये त्यानं दक्षिणेकडे या ठिकाणी दक्षिणेकडच्या शासकांना फरमान पाठवलं की तुम्ही या ठिकाणी मुघलांच्या साम्राज्यात, माझ्या साम्राज्यामध्ये आपलं राज्य विलीन करा. तेव्हा लक्षात घ्या, पाहायला भेटतं खानदेशचा राजा होता अली खान. तर खानदेश जे होतं ते खानदेशनं अकबराचं स्वामित्व स्वीकारल्याचं एकंदर दिसतं. तर 1600च्या काळामध्ये या अली खाननं जो खानदेशचा सुभेदार होता, सुलतान होता, तर त्याने या ठिकाणी हे अकबराचा फरमान जो आहे तो स्वीकारला आणि त्याचं सार्वभौमत्व स्वीकारलेलं आहे असं दिसून येतं. मुघलांना अशीरगड आणि त्याचबरोबर बुरहानपूर ही महत्वाची ठिकाणी त्यामुळे मिळाली. म्हणजे खानदेश जसं यांच्या ताब्यात गेला मुघलांच्या, त्यामुळं मुघलांना बुरहानपूर आणि अशीरगड हे महत्वाचे ठिकाणं मुघलांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी आल्याचं दिसतं. मात्र इथं पाहायला भेटतं अहमदनगरच्या साहजिकच निजामशाहीच्या ज्या संरक्षक होत्या चांद बीबी, तर त्या चांद बीबीनं मात्र अकबराचे हे आदेश जे आहे हे धुडकावून लावल्याचं एकंदर दिसतं. त्यामुळं चांद बीबीचं जे नाव आहे ते भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जातं. मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर अकबराचे समकालीन शासक महाराष्ट्र होती खानदेश इथं या अहमदनगरमध्ये, ते म्हणजे चांद बीबी. ठीक आहे, पुढे आपण इथं पाहूया. आता बघा, सम्राट अकबरनं शहाजहान मुराद आणि अब्दुल रहीम खाने खान, हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा. शहाजहान मुराद आणि त्याचबरोबर अब्दुल रहीम खाने खान. आता लक्षात घ्या, हा अब्दुल रहीम खाने खान कोण होता. तर आपल्याला माहिती असेल की अकबर जेव्हा लहान होता तेव्हा त्याचा जो संरक्षक होता तो होता बैरम खान. तर बैरम खान जेव्हा अकबराच्या विरोधात गेला तेव्हा अकबरानं बैरम खानची हत्या या ठिकाणी केली होती आणि बैरम खानच्या पत्नीसोबत त्यानं विवाह केला आणि बैरम खानचा जो मुलगा होता अब्दुल रहीम खाने खान, तर या अब्दुल रहीम खाने खानला पण त्यानं आपला मुलाचाच दर्जा दिल्याचं एकंदर दिसतं. हा त्याच्या मुलाप्रमाणे त्या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. अकबराच्या राज्यात हा 5000 मनसबदार या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. म्हणजे हा एक प्रकारे अकबरानं मांडलेला मुलगा होता, मात्र तो बैरम खानचा मुलगा होता, हे लक्षात घ्या. तर अब्दुल रहीम खाने खान आणि शहाजहान मुरादला इथे या ठिकाणी पाठवल्याचं एकंदर दिसतं. अहमदनगर जिंकण्यासाठी त्यांनी चांद बीबी सोबत या ठिकाणी शत्रुत्व पत्करलं आणि मग चांद बीबीनं इथे या ठिकाणी या दोघांचा पराभव या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं आणि अहमदनगरची सुरक्षा त्यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं. आपला पराभव टाळण्यासाठी मुघलांबरोबर त्यानंतर तिने तह केल्याचं एकंदर दिसतं. तर मुघलांसोबत जो तह झाला हा साधारणतः 1601च्या दरम्यानचा तह या ठिकाणी मानला जातो. तर 1601 ला या ठिकाणी तह झाला आणि त्या तहानुसार वऱ्हाड प्रांत जो होता, हा वऱ्हाड प्रांत हा मुघलांना इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसतं. म्हणजे अहमदनगर जर वाचवायचं असेल तर वऱ्हाड प्रांत मुघलांना द्यावा लागणार, अशा प्रकारचा हा तह चांद बीबीनं इथं केल्याचं दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं 1597 मध्ये अहमदनगरच्या सुलताननं वऱ्हाड प्रांत पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला म्हणून सम्राट अकबरनं अबुल फजल यास वऱ्हाड प्रांत हस्तगत करण्यासाठी दक्षिणेकडे पाठवल्याचं एकंदर दिसतं. आता हा अबुल फजल जर आपण पाहिला तर अबुल फजल अकबराच्या नवरत्न दरबारापैकी एक या ठिकाणी होता. लक्षात घ्या, अबुल फजल मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
हे लक्षात घ्या. तर यात अबुल फजलनं ऐन हे अकबरी लिहिल्याचं दिसतं. ऐन अकबरीमध्ये एकूण 3 भाग आहे, त्यातला तिसरा भाग ज्याला आपण अकबरनामा या ठिकाणी म्हणतो, जे अकबराचं या ठिकाणी चरित्र आहे, अबुल फजलनं लिहिलं. तर वराड प्रांत त्यानं या ठिकाणी हस्तगत केला आणि दक्षिणेकडे त्याला पाठवलं. त्यानं अहमदनगरचा पराभव करून अहमदनगरचा किल्ला आणि वराड प्रांत जिंकून घेतले. मात्र संपूर्ण अहमदनगर हे अकबराला जिंकता आलं नाही. हे खास विशेष बाब आहे, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं शहाजहान आणि महाराष्ट्र यांचे काय नेमके संबंध राहिलेले आहेत, त्याची पण माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता बघा इथे म्हटलेले आहे सम्राट अकबराच्या नंतर या ठिकाणी त्याचा जो मुलगा जो होता जहांगीर, तर त्या जहांगीरनं अहमदनगर या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रयत्न केला ते दिसतं. मात्र त्या जहांगीरला हवं तेवढं यश इथे या ठिकाणी मिळालं नाही. पुढे पाहायला भेटतं 1616ला शहजादा खुर्रम, ज्याला या ठिकाणी शहाजहान म्हटलं जातं, तर हा जो शहाजहान होता हा या ठिकाणी महाराष्ट्र जिंकण्यासाठी इथं दक्षिणेकडे आल्याचं दिसतं. त्यावेळी मलिक अंबर जो होता हा मुस्लिम सरदार निजामशाहीचा कारभार सांभाळत होता. लक्षात घ्या, निजामशाहीकडे हा मलिक अंबर एक अत्यंत कर्तबगार सरदार या ठिकाणी मानला जातो. युद्धामध्ये तो चातुर्य तर होताच होता, मात्र यानं जमीनदारी सुधारण्यामध्ये देखील विशेष महत्वाची भूमिका घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, हाच मलिक अंबर आहे ज्याने या ठिकाणी इजारा महसूल व्यवस्था ही या ठिकाणी भारतामध्ये आणलेली आहे. इजारा महसूल व्यवस्था काय आहे ते मी बॅच मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो. तर जे कोण विद्यार्थी ज्यांना प्राचीन आणि मध्ययुगीन भारत डिटेल मध्ये अभ्यासायचं आहे, तर त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथं तुम्हाला एन्शियंट मिडिवलची बॅच उपलब्ध आहे. डिटेल मध्ये तुम्हाला दिलेली आहे, इजारा पद्धत वगैरे मलिक अंबर बद्दलची माहिती डिटेल्स मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण एन्शियंट मिडिवल डिटेल मध्ये तिथं दिलेलं आहे. पुढे पहा, निजामशाही वाचवण्यासाठी त्यानं मुघलांसोबत तह केला. अहमदनगरचा किल्ला, बालाघाटचा प्रदेश आणि 16 लाख रुपये खंडणी देण्याचं त्यानं या ठिकाणी मान्य केलं. 1627 मध्ये जहांगीरचा मृत्यू झाला, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. मग 1627ला जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजहान इथे या ठिकाणी सुलतान बनताना एकंदरीत दिसतं. इथं पाहायला भेटतं शहाजहाननं 1630 मध्ये दौलताबादवर हल्ला केल्याची माहिती या ठिकाणी मिळते. तर दौलताबादवर हल्ला केल्यानंतर निजामशाहीचा सेनापती होता ज्याचं नाव होतं फतेह खान. तर लक्षात घ्या, निजामशाहीचा सेनापती आहे फतेह खान. तर त्या फतेह खानास मुघलांचं वर्चस्व मान्य करण्यास भाग पडलं आणि त्यानंतर मग निजामशाही या ठिकाणी मुघल साम्राज्यामध्ये विलीन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. या प्रकारे आपल्याला दिसतं की शहाजहान जो होता हा शहाजहाननं दक्षिणेकडे एक जबरदस्त वर्चस्व स्थापन केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याचबरोबर पुढे आपल्याला पाहायला भेटतं की शहाजी राजे भोसले जे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पिताश्री आहे शहाजी राजे भोसले, यांनी शहाजहान विरुद्ध युद्ध पुकारल्याचं एकंदर दिसतं. कोकण किनारपट्टी शहाजी राजेंची सत्ता स्थापन झाल्याचं दिसतं. तर कोकण किनारपट्टी जी आहे तर त्याचं शहाजी राजेंची या ठिकाणी सत्ता या ठिकाणी स्थापन होते. शहाजहाननं पुन्हा युद्धाची तयारी करून दक्षिणेकडे स्वारी केली आणि अंतिम तथा 1636 मध्ये शहाजी राजांचा पराभव करून शेवट या ठिकाणी निजामशाहीचा शेवट झालेला आहे, अशा प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. पुढे पाहायला भेटतं औरंगजेब. औरंगजेबाबद्दलची पण माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. इथं म्हणलेलं आहे औरंगजेब हा अत्यंत महत्वाकांक्षी होता आणि दख्खन जिंकण्यासाठी तो या ठिकाणी खूप जास्त आसुरलेला होता. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाचं या ठिकाणी अनेक वेळा चकमकी झाल्या, युद्ध झालं. मात्र या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं मराठा साम्राज्य हे शेवटपर्यंत या ठिकाणी जिंकता आलं नाही, हे लक्षात घ्या. महाराजांच्या नंतर संभाजी राजे आहेत, शाहू राजे आहेत, तारा राणी आहेत, राजाराम महाराज आहेत, यांच्या अथक प्रयत्नामुळे मराठा साम्राज्य जे आहे हे दिल्लीच्या तख्तापुढे कधीच झुकलं नाही आणि दिल्लीकडच्या शासकांनी मराठा साम्राज्य कधीच या ठिकाणी नष्ट करू शकले नाही. हे आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. तर मुघल मराठा युद्ध अनेक वर्ष इथं सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा, यानंतर आहे महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास काय आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. राजकीय इतिहास तर आपण पाहिला, आता इथं आर्थिक इतिहासाबद्दलची काय माहिती दिलेली आहे ती थोडीशी आपण इथं समजावून घेऊया. आता बघा, शेतीच्या संदर्भात इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शेती, तर लक्षात घ्या, सुलतानशाही, बहमनी आणि मुघल काळामध्ये शेती प्रधान अर्थव्यवस्था या ठिकाणी होती असं म्हटलेलं आहे. तर शेतसारा, शेतीतनं टॅक्स वसूल करणं हे राज्य उत्पादनाचा एक महत्वाचा भाग होता
असं एकंदरीत दिसून येतं. मुघलांच्या काळात एकूण उत्पन्नाच्या 1/2 किंवा 1/3 एवढा शेतसारा वसूल केला जायचा. म्हणजे 1/2 म्हणजे 2 म्हणजे 50% किंवा 33% एवढा शेतसारा इथं वसूल केला जायचा. शेतसाराचं प्रमाण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक या ठिकाणी होतं. साम्राज्यातील सर्व जमीन ही शासनकर्त्यांची मानली जाती, तरी सुद्धा जमिनीवरील खाजगी मालकी हक्क प्रचलित होते. शेती ही निसर्गावर अवलंबून या ठिकाणी होती, पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला भेटल, शेतीला आवश्यक असणारे जे उद्योगधंदे आहेत त्याचाही विकास या काळामध्ये झाल्याचं एकंदर दिसतं. आता बघा इथं तुम्हाला परीक्षेसाठी हे ठिकाणं आणि या महाराष्ट्रातल्या ठिकाणामध्ये कोणत्या गोष्टींसाठी हे ठिकाण प्रसिद्ध होतं याची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. ती व्यवस्थितरित्या पाहून ठेवा. शेतीला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचे उद्योगधंदे गावात होते. म्हणजे गाव हे कसं होतं, स्वयंपूर्ण होतं, हे लक्षात घ्या. गाव हे स्वयंपूर्ण होतं. शेतीला पूरक असणारे उद्योगधंदे गावातून निर्माण होत होते. 12 बलुतेदारांकडून आवश्यक त्या सेवा पुरवल्या जात होत्या. त्याशिवाय कापड उद्योग आहे, धातू उद्योग आहे, चर्म उद्योग आहे, मीठ उद्योग आहे, जहाज बांधणी आहे, लाकूड उद्योग आहे, यांसारखे सारे सारे उद्योग जे आहे हे आपल्या या महाराष्ट्रामध्ये होते. आता लक्षात घ्या, नांदेड आणि जालनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते इथे या ठिकाणी दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, नांदेड आणि जालना कशासाठी प्रसिद्ध आहे तर पागोट्यासाठी. पागोटा जो आहे तर त्या पागोट्यासाठी नांदेड आणि जालना या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी मानलं जातं. तर सोलापूर चांदवड जे आहे, तर सोलापूर आणि चांदवड इथले धोतर ही खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी होती. महाराष्ट्रातली ती एक प्रकारे वेशभूषा होती पुरुषांची, धोतर पुरुष या ठिकाणी घालत होते. तर हे सोलापूर चांदवड मध्ये धोतर हे खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी होतं. बुरहानपूर बागलकोट हे चिटाच्या कापडासाठी प्रसिद्ध या ठिकाणी होतं असं एकंदरीत म्हटलं. तर पैठणची पैठणी सर्वत्र प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात विणलेल्या सुती कापडाला परदेशात प्रचंड मागणी आहे. जुन्नर आणि त्याचबरोबर औरंगाबाद, लक्षात घ्या, जुन्नर आणि औरंगाबाद हे कागद उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर बघा इथे हे इम्पॉर्टंट मुद्दे लक्षात ठेवा की नांदेड जालना हे कशासाठी प्रसिद्ध तर पागोड्यासाठी प्रसिद्ध. त्याचबरोबर सोलापूर चांदवड कशासाठी प्रसिद्ध तर धोतरासाठी प्रसिद्ध. आणि जुन्नर व औरंगाबाद हे कशासाठी प्रसिद्ध तर ते या ठिकाणी कागद उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट मुद्दे इथे या ठिकाणी आहेत या पुस्तकात. तर ते तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं उद्योगधंद्यानंतर व्यापार. आता लक्षात घ्या, व्यापाराच्या संदर्भात काय इथं माहिती आहे ती आपण पाहूया. या काळातला महाराष्ट्रातला जो व्यापार होता तो कशा पद्धतीचा होता, याची काय माहिती, त्याचं काय वैशिष्ट्य होतं ते पाहूया. इथं म्हणलेलं आहे, शासनाकडनं व्यापाराला अनेक सोयी सवलती आणि त्याचबरोबर सहकार्य दिलं जात होतं. व्यापार हा तेजीत चालला होता. आयातीपेक्षा निर्यातीचं प्रमाण जास्त होतं. आर्थिक सुबत्ता त्यामुळे जास्त आहे. सागरी बंदरातून व्यापार चालत होता. व्यापार कुठे कुठे होता तर अरबस्थानासोबत, इराण सोबत, इराक सोबत, युरोपियन राष्ट्रांसोबत, चीन, आग्नेय आशिया या सर्व देशांसोबत भारताचा व्यापार होता. आग्नेय आशिया चीन सोबत आहे, युरोपियन राष्ट्रांसोबत आहे, इराण इराक सोबत या ठिकाणी आहे, अफगाणिस्तान इथं अरबस्थानासोबत व्यापार या काळामध्ये महाराष्ट्राचा चालत होता असं दिसतंय. कोकण किनारपट्टीमध्ये दाभोळ, वसई या बंदरातून आयात निर्यातीचा व्यापार चालत होता. बंदरातून जवळपास 3.5% कर हा या ठिकाणी आकारला जात होता. म्हणजे बंदरातून जे काही वस्तू आपल्याकडे भारतात येत होते तर त्या आयातीवर तुम्हाला या ठिकाणी 3.5% कर तिथे या ठिकाणी आकारला जात होता असं एकंदरीत दिसून येतं. तर समुद्र मार्गाद्वारे, खुष्कीच्या मार्गाद्वारे देखील हा व्यापार या ठिकाणी चालताना एकंदरीत दिसून येतो. तर या प्रकारची महत्वाची इन्फॉर्मेशन इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतो. आता पाहूया आपण धार्मिक जीवन. धार्मिक जीवन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता लक्षात घ्या, उत्तरेकडे जेव्हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं मुघलांची सत्ता आहे, मुस्लिम शासक या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातली प्रजा जर आम्ही पाहिली तर ती धर्मानं हिंदू आहे. मग या सगळ्या काळामध्ये धार्मिक स्थिती काय होती, धार्मिक जीवन काय होतं ते पण तुम्हाला समजून घेणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी असणार आहे. मग इथं काय माहिती दिलेली आहे, इथं माहिती आहे धार्मिक जीवनाची. त्यामध्ये म्हटलेलं आहे की 1296 पासून महाराष्ट्रातील शासक हे मुस्लिम आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनापर्यंत या ठिकाणी किंवा त्यांच्या स्वराज्यापर्यंत किंवा महाराजांपर्यंत या ठिकाणी शासक जर आम्ही पाहिले 1296 पासून मुस्लिम आहे, प्रजा हिंदू आहे, हे लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं मुस्लिम सत्ता ही धर्मानं, भाषेनं, संस्कृतीनं, तत्वज्ञानानं हिंदूंपेक्षा वेगळी होती. म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांची भाषा,
तत्वज्ञान, संस्कृती, धर्म हे सगळं वेगळं त्या ठिकाणी होते. परंपरा, रीतिरिवाज सगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष हा दिसून होता. तर लक्षात घ्या की मध्य काळामध्ये हिंदू आणि मुस्लिमांचा संघर्ष नव्हता असं नाही, तर होता, 100% होता तो. पुढे म्हणलेलं बघा, सम्राट अकबरानं उदार धार्मिक धोरणाचा अवलंब केला आणि हिंदूंवरील जाचक कर, जिजिया आणि त्याचबरोबर तीर्थयात्रा कर हे त्यानं रद्द केल्याचं दिसतं. अकबरानं त्याच्या राज्यामध्ये खूप जास्त सहिष्णुतेचं धोरण आणलं आणि हिंदू समाजामधल्या पण काही ज्या चुकीच्या वाईट परंपरा होत्या, जसं की सतीप्रथा, तर त्या त्यांनी बंद करण्याचं विशेष काम केलं. तीर्थयात्रेवरचे कर समाप्त केले. जिजिया कर जो गैर इस्लामिक लोकांवर लादला जात होता तो पण त्यानं समाप्त केल्याचं एकंदर दिसतं. पुढे पाहूया काय माहिती आहे. राज्यकारभारात हिंदूंना सन्मानाच्या जागा दिल्या. हिंदूंचे धार्मिक सण उत्सव त्यानं या ठिकाणी आपल्या दरबारात सुरू केलेले होते अशी माहिती मिळते. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांची फारसीमध्ये भाषांतर केलं गेलं. आता लक्षात घ्या इथं की फिरोजशाह तुगलक हा पहिला व्यक्ती आहे ज्यानं आपल्या राज्यात फारसी डिपार्टमेंट स्थापन केलं आणि त्यानंतर सिकंदर लोधी हा पहिला शासक आहे की ज्यानं आपल्या राज्यामध्ये फारसी डिपार्टमेंटचा उपयोग करून हिंदूंची धर्मग्रंथ हे फारसीमध्ये भाषांतरित केले आणि आयुर्वेद हा पहिला ग्रंथ आहे जो या ठिकाणी फारसीमध्ये भाषांतरित केला, ज्याला या ठिकाणी फरहिंद ए सिकंदरी या नावानं संबोधलं जातं. अकबराच्या काळात तर खूप सारे ग्रंथांचं फारसीमध्ये भाषांतरित करण्यात आलं. रामायणाचं, महाभारताचं, त्याचबरोबर राजतरंगणीचं असे खूप सारे ग्रंथ जे आहेत त्यांचं या ठिकाणी फारसीमध्ये भाषांतर या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. एवढंच नव्हे तर समाजातील अनिष्ट प्रथा म्हणजे बालहत्या, सतीची चाल, बालविवाह पद्धती या देखील अकबरानं त्याच्या काळामध्ये समाप्त केल्याचं एकंदरीत दिसतं. सम्राट जहांगीरनं देखील आपल्या पित्यातच उदारतेचं धोरण पुढे नेलेलं आहे अशी माहिती या ठिकाणी मिळते. पुढे पाहायला भेटतं सम्राट हा जो शहाजहान जो होता याचं धोरण मात्र संकुचित राहिल्याचं या ठिकाणी दिसतं. त्यानं अनेक मंदिरं बांधण्याची परवानगी हिंदूंना नाकारलेली आहे. तर हिंदूंनी आपल्या राज्यात मंदिर निर्माण करण्याची जी परवानगी मागितली तर ती शहाजहाननं नाकारल्याचं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. हिंदूंवर तीर्थयात्रा कर त्याने बसवला. आता वास्तविक त्या शहाजहान जर आम्ही पाहिला तर तो एका राजपूत राणीचाच मुलगा या ठिकाणी, त्याची आई हिंदू होती, राजपूत राणी त्याची आई या ठिकाणी होती. तरी देखील त्यानं राज्य कारभार चालवताना हिंदूंवर जाचक कर अटी लावल्याचं एकंदरीत दिसतं. सम्राट औरंगजेबचा धर्मवेडा या ठिकाणी आहे. अत्यंत खतरनाक कार्यकर्ता म्हणजे हा औरंगजेब. तर औरंगजेब हा कट्टर इस्लामचा पालन करता होता आणि त्यानं या ठिकाणी म्हणजे त्याच्या धर्मवेडेपणाची व्याख्याच अशी होती की जे गैर इस्लामिक आहेत त्यांच्यावर अन्याय करणं, त्यांच्यावर या ठिकाणी जिजियासारखा कर लादणं, मंदिरांचं उद्ध्वस्तीकरण करणं, म्हणजे तो मूर्तीभंजक पण राहिलेला आहे असं एकंदरीत दिसतं. या प्रकारे औरंगजेब हा धर्मवेडा होता. त्यानं कलेचा राजश्रय काढून घेतला, म्हणजे दरबारी कला जी आहे तर ती पण त्याने समाप्त केल्याचं एकंदरीत दिसतं. सण उत्सव रीतिरिवाज यांवर त्यांनी बंदी घातली. हिंदूंवर जिजिया कर त्याच्या काळामध्ये लादला गेल्याचं दिसतं. औरंगजेबच्या काळामध्ये पाहायला भेटतो नवरोज हा सण पण बंद केला गेला. पायबोस आणि सिजदा ही जी परंपरा होती ती पण त्यांनी समाप्त केली. औरंगजेब पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की कॉइन्सवर जे या ठिकाणी ईश्वराचं नाव टाकलं जायचं, अल्लाचं नाव टाकलं जायचं, ते पण त्याने या ठिकाणी समाप्त केलं. कारण त्याचं असं म्हणणं आहे हे जे कॉइन्स आहे या कॉइन्सवर जर पवित्र अल्लाचं नाव जर टाकलेलं आहे आणि हे जर कॉइन जर दुसऱ्या अपवित्र व्यक्तीच्या हाती गेले किंवा पायाखाली ते आले, जमिनीमध्ये पायाखाली आले, तर त्यामुळे धर्माचा या ठिकाणी अपमान होतो असं त्याचं धोरण होतं आणि त्यामुळे त्यानं ते पण या ठिकाणी केलं. स्वतःला कट्टर धर्मवेडा म्हणून तो या ठिकाणी पाहायला भेटतो. मात्र लक्षात घ्या औरंगजेबला जिंदा पीर पण म्हटलं जातं. तर ही त्याची एक खासियत पण या ठिकाणी मानली जाते. ठीक आहे. तर जिंदा पीर जे आहे तर जिंदा पीर म्हणून देखील त्याला संबोधलं गेल्याचं एकंदरीत दिसतं. आता का बरं त्याला जिंदा पीर म्हणतात तर लक्षात घ्या असं म्हटलं जातं, सत्य काय आहे ते माहित नाही, पण त्याच्या इतिहासकाराने त्याला जिंदा पीर म्हटलं आणि असं म्हटलं जातं की औरंगजेबनं युद्धातून मिळालेली लूट यावर आपली उपजीविका चालवत नव्हता. तर औरंगजेब स्वतःच्या हातानं ज्या काही मुस्लिम लोक टोप्या परिधान करतात तर ते स्वतःच्या हाताने तो विणायचा आणि कुराणांचे आयते जे आहे तो स्वतः आपल्या हाताने लिहायचा आणि मग ते बाजारामध्ये विकल्या जायच्या. औरंगजेब बादशाहच्या हातून बनवलेली टोपी घालायची, औरंगजेबच्या हातून लिहिलेलं कुराण या ठिकाणी वाचायचं. तर यासाठी खूप सारे लोक खूप सारा पैसा द्यायचे आणि मग त्यातनं मिळालेल्या पैशातनं तो आपली उपजीविका चालवत होता आणि म्हणून त्याला जिंदापीर म्हटलं जातं. अशा प्रकारची इतिहासकारांची व्याख्या या संदर्भात आहे, हे लक्षात घ्या. जे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करतोय.
मुघल कालखंडात शीख समुदायाची मुघल राज्यकर्त्याचा संघर्ष झाला. ते खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, की मध्य कालखंड जर आम्ही पाहिला तर मध्य कालखंडामध्ये मुघल आणि शीख यांचा मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला ते दिसतात. तर गुरु नानक जे होते, या गुरु नानकांनी शीख धर्म जो आहे त्याची स्थापना केली 14व्या शतकामध्ये, आणि लंगर संगत पंगतच्या माध्यमातून सर्वांमध्ये सामाजिक समानता, सलोख्याचं वातावरण, भाईचारा, बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र जेव्हा या ठिकाणी जहांगीर शासक बनतो, शहाजहान शासक बनतो, औरंगजेब शासक बनतो, तेव्हा मात्र मुघलांचा, या 3 शासकांचा आणि शीख धर्मगुरूंचा आमने सामना या ठिकाणी होतो. मोठ्या प्रमाणात संघर्ष यांच्यात होतो असं एकंदरीत दिसतं. आणि लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं औरंगजेब जो आहे त्या औरंगजेबच्या हातून शिखांचे जे एकूण शिखांचे जे 9वे गुरु होते, गुरु तेज बहादूर, तर त्या गुरु तेज बहादूर यांची हत्या औरंगजेबच्या हातून या ठिकाणी होती असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर ठीक आहे, काय माहिती आहे इथे पाहूया आपण. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. शीख धर्मीय त्यांना आर्य गुरु असे संबोधतात. गुरु नानकांपासून गुरु गोविंद सिंग पर्यंत शिखांचे एकूण 10 गुरु होऊन गेले. प्रत्येक धर्मगुरू धर्म प्रचाराचे आणि मानवताचे विचार समाजामध्ये पोहोचवलेले आहेत अशी माहिती या ठिकाणी आहे. इथं म्हटलं की औरंगजेब हा धार्मिक असहिष्णू माणूस होता, आणि त्यामुळं त्याने या ठिकाणी त्याच्या हातून गुरु तेज बहादूर जे शिखांचे 9वे गुरु होते त्यांची या ठिकाणी हत्या करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आणि मग इथं पाहायला भेटतं 1675ला गुरु तेज बहादूरांची हत्या झाली, आणि मग गुरु गोविंद सिंग शिखांचे 10वे गुरु आले आणि त्यांनी औरंगजेब सोबत या ठिकाणी युद्ध केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. हे जे गुरु तेज बहादूर नंतर आलेले गुरु गोविंद सिंग जे आहे, तर त्या गुरु गोविंद सिंगनं खालसा दलाची स्थापना या ठिकाणी केली आणि शिखांना एका लढाऊ सैन्यामध्ये, लढाऊ संघटनेमध्ये तब्दील केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, या खालसा दलामध्ये त्यांनी असं सांगितलं, केश, कंघा, कढा, कृपाण आणि कच्छ हे प्रत्येक शीख व्यक्तीनं परिधान केलं पाहिजे. तर काय, केश, कंघा, कडा, कृपाण आणि कच्छ या 5 गोष्टी प्रत्येकाने धारण केला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना या खालसा दलामध्ये आणल्याचं एकंदरीत दिसतं. तर खालसा पंथाची स्थापना कोणी केली, तर गुरु गोविंद सिंग यांनी केलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे म्हटलं जातं की गुरु गोविंद सिंगचं नांदेड मुक्कामी असताना 1708ला 2 पठाणांकडनं हत्या या ठिकाणी करण्यात आली, आणि मग गुरु गोविंद सिंगच्या अनुयायांनी नांदेड इथे या ठिकाणी गुरुद्वारा या ठिकाणी उभारल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, शिखांच्या संदर्भात एक इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगावीशी वाटते, की शिखांचा जे आदी ग्रंथ साहेबा जो आहे, जो एक पवित्र धर्मग्रंथ मानला जातो, तर त्या आदी ग्रंथ साहेबामध्ये महाराष्ट्रातील एका संतांची शिकवण तिथं दिलेली आहे, आणि त्या संतांचं नाव आहे संत नामदेव. हे पण लक्षात घ्या, संत नामदेवांनी संत चळवळीचा, भक्ती चळवळीचा चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी पंजाब पर्यंत ते गेलेले आहेत, आणि पंजाब मधल्या घुमान या ठिकाणी, नाव नीट लक्षात असू द्या, घुमान, तर घुमान या ठिकाणी त्या संत नामदेवांचं निधन झालं, आणि संत नामदेवांची समाधी घुमानमध्येच पाहायला भेटते. तर महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतं की गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेडमध्ये या ठिकाणी दिसून येते. तर घुमान आणि नांदेड हे महत्वाचे ठिकाणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. नांदेड येथे गुरुद्वाराची निर्मिती केली गेली. गुरु नानकांपासून चालत आलेल्या मानवतावाद, सर्व धर्म समभाव या विचारांचा उदत्त वारसा जपण्याचं कार्य हे या ठिकाणी पुढील कार्यकाळामध्ये गुरुद्वारांच्या माध्यमातून झालेलं आहे. अशा प्रकारचा इन्फॉर्मेशन इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते. पुढे आपण पाहूया सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाबद्दल काय माहिती आहे ती आपण इथे समजून घेऊया. आता बघा, इथे म्हणलेलं समाज मोठ्या संख्येने शेतीवर अवलंबून होता. शेतीला पूरक अन्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात होते. 12 बलुतेदारी सिस्टीम या ठिकाणी या काळामध्ये अस्तित्वात या ठिकाणी होती. ग्रामला विशेष महत्व या ठिकाणी होतं. ग्राम संस्था जी आहे तिला विशेष महत्व आहे. गावाची सुरक्षा करणे, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, गावातील जमिनीची व उत्पन्नाची नोंद करणे, सामूहिक सण साजरा करणे, गावातील भांडणे तंटणे सोडवणे, हे सगळे काम ग्राम संस्थेला करावे लागत होती असं एकंदरीत दिसतं. आणि या ग्राम संस्थेचा प्रमुख हा या ठिकाणी पाटील होता, हे लक्षात घ्या. तर गावचा पाटील हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याच्या मदतीसाठी कुलकर्णी होता. तर पाटील आणि कुलकर्णी हे गाव संस्थेचे प्रमुख व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. पाटलाचा मोठा सन्मान या ठिकाणी होता. ग्रामीण जीवन स्वयंपूर्ण होते. हिंदू समाजात जातीबद्ध समाज रचना प्रचलित होती. तर जाती व्यवस्था या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होती, लक्षात घ्या. जाती व्यवस्था 12 बलुतेदार, 18 बलुतेदार जातीनुसार व्यवसाय या ठिकाणी करणारे लोक होते, आणि ती जाती व्यवस्था ही अत्यंत
निष्ठूर या ठिकाणी होती असं आपण म्हणू शकतो. पुढे पाहिलं इथं दिलेलं आहे, मुस्लिम समाजात शेख, पठाण, सय्यद, परदेशी मुस्लिम यांना श्रेष्ठ मानलं जात होतं. लक्षात घ्या, शेख, पठाण, सय्यद, परदेशी मुस्लिम म्हणजे हे सगळी त्या काळामध्ये या ठिकाणी सर्व श्रेष्ठ मानण्याचा, म्हणजे केवळ हिंदूंमध्ये त्या ठिकाणी जाती व्यवस्था आहे असं नाही, तर मुस्लिमांमध्ये पण आपल्याला ही व्यवस्था पाहायला भेटते. उलेमा, हकीम, काझी, सुफी संत, सुफी परंपरेतील व्यक्तींना समाजात या ठिकाणी प्रतिष्ठा या ठिकाणी होती. राज्यकर्ता वर्ग, सरदार, जमीनदार यांचे जीवन मात्र या ठिकाणी विलासी होते, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हिंदू मुस्लिमांचे संबंध कसे होते ते आपण इथं आता या ठिकाणी पाहूया. इथं म्हणलेलं हिंदू मुस्लिम एक धार्मिक दृष्ट्या हे भिन्न होते, त्याचबरोबर तरी देखील सामाजिक पातळीवर यांच्यात आचार विचारांची देवाणघेवाण होत होती असं म्हटलेलं आहे. तर सामाजिक पातळीवर यांच्यामध्ये आचार विचारांची काय आहे तर देवाणघेवाण होती आहे. हिंदूंच्या काही चालीरीती या मुसलमानांनी स्वीकारल्या. हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या चालीरीतींमध्ये एकमेकांमध्ये देवाणघेवाण झाल्याचं दिसतं, की जसं की पागोटे घालणे, स्त्रियांनी साडी परिधान करणं, तर या प्रकारच्या हिंदूंच्या ज्या काही व्यवस्था होत्या त्या मुस्लिमांनी स्वीकारण्याचं एकंदर दिसतं. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी आपल्या परंपरागत रीतिरिवाज जपले होते. करमणुकीचे प्रकार, विलासीपणा, पडदा पद्धती, पायजामा, कुर्ता या मुस्लिम पोशाख पद्धतीचा हिंदूंनी देखील स्वीकार केला दिसता. म्हणजे हे नक्की आहे, मध्य काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यात झगडे झाले, संघर्ष झाला. हे जरी बरोबर असलं तरी लक्षात घ्या, दोन्ही समुदायांना सलोख्याचं जीवन जगण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आणि इथं एकमेकांच्या चालीरीती, परंपरा एकमेकांनी स्वीकारल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं की दोघेही एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत. मुस्लिम हिंदूंच्या सणामध्ये आणि हिंदू मुस्लिमांच्या सणामध्ये सहभागी होतात. इस्लाममध्ये जे समतेचं तत्व आहे, हे समतेचं तत्व जे होतं ते हिंदू विचारवंतांना आणि धर्मियांना देखील खूप जास्त प्रिय या ठिकाणी राहायला दिसतं. सुफी संत आपण पाहू शकतो, या सुफी संतांनी हिंदू समाजातल्या कनिष्ठ जाती राहणारे लोक जे अस्पृश्य आहेत त्यांच्या ठिकाणीच, त्यांच्या वस्तीमध्ये आपलं त्यांनी या ठिकाणी दर्गे निर्माण केल्याचं एकंदर दिसतं. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, इथं स्त्री जीवन कसं आहे त्याची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी दिलेली आहे. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान आहे. बालविवाह, बहुविवाह पद्धती, सतीची चाल या सगळ्या प्रथा अस्तित्वात आहे. अनिष्ट प्रथांची ती स्त्री ही बळी ठरत होती. स्त्रियांवर खूप जास्त अन्याय अत्याचार केले जात होते. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाहीये. सती प्रथेचं उदात्तीकरण मोठ्या प्रमाणात होतं. अकबरानं सती प्रथेला विरोध केला होता. सामान्य स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. वडिलांच्या संपत्तीमध्ये त्या स्त्रीला अधिकार या ठिकाणी नव्हता. तर या प्रकारे स्त्रियांचं एकूणच जीवन हे या ठिकाणी खूप कठीण होतं. तिला दुय्यम स्थान आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था होती आणि स्त्रीचं जीवन म्हणजे या ठिकाणी पुरुषासाठी आहे. ती एक विलासी आणि भोग वस्तू आहे. अशा प्रकारचा समाजामध्ये एक प्रकारची प्रथा होती, रूढ प्रथा होती, हे लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं, सांस्कृतिक जीवन इस्लामच्या आगमनानंतरही काही काळानं हिंदू मुस्लिम एकमेकांच्या जवळ आलं आणि त्यातून आचार विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. काही मुस्लिम विद्वानांनी मराठी भाषेतील काव्य लेखनात देखील प्रावीण्य मिळवलेलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे नाव लक्षात ठेवायचं, हुसेन अंबर खान. ठीक आहे, तर हुसेन अंबर खान यांनी गीतेवर मराठी टीका केलेली आहे. जी श्रीमद भगवद्गीता आहे तर त्या गीतेवर मराठीतून टीका करण्याचं काम कोणी केलं तर हुसेन अंबर खान यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं. तर हुसेन अंबर खानचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला असं मिळेल, पुढे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल की लास्टची स्लाइड या ठिकाणी आहे, शेवटपर्यंत हे पहा, कारण इथे तुम्हाला कुठं ना कुठं तरी तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मिळत आहे. आणि लेक्चर झाल्यानंतर आपल्या मित्रांना ही लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा मित्रांनो. पुढे पहा, शेख मोहम्मद वजीर उल मुल्क यांसारख्या मुस्लिम कवींनी मराठी ग्रंथ रचना केली. तसेच तुर्की, अरबी, फारसी, मराठी या 4 भाषांच्या मिश्रणानं दख्खनी उर्दू या भाषेची जडणघडण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर दख्खनी उर्दू ही कोणत्या 4 भाषांतून या ठिकाणी जन्माला आली, असे प्रश्न जर आले तर काय आहे तर लक्षात घ्या, मराठी, फारसी, अरबी आणि तुर्की या 4 भाषेतून. ठीक आहे, तर तुर्की, अरबी, फारसी आणि मराठी या 4 भाषेतून दख्खनी उर्दू या ठिकाणी आलेली आहे. आता लक्षात घ्या, हा इब्राहिम आदिलशाह मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातील. याला हवं तर मी काय करतो, IMP या ठिकाणी करून ठेवतो. लक्षात घ्या, हा इब्राहिम आदिलशाह जो आहे हा सरस्वती आणि त्याचबरोबर श्री गणेश म्हणजे गणपती यांचा या ठिकाणी भक्त आहे. आणि त्यानं नवरसनामा हा ग्रंथ लिहिला. आयोग तुम्हाला इथे जरूर प्रश्न विचारेल राज्यसेवा पूर्वला.
प्रश्न विचारला जाईल की नवरसनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? जो संगीतावर आधारित ग्रंथ आहे नवरसनामा, तर या ठिकाणी आहे इब्राहिम आदिलशहा. ठीक आहे. तर इब्राहिम आदिलशहाचा नवरसनामा हा ग्रंथ या ठिकाणी पाहिला जातो, जो एक संगीतवर आधारित या ठिकाणी आहे. तसेच शिव आणि गणेशावरती देखील त्या इब्राहिम आदिलशहानं कवडे लिहिलेले आहेत असं म्हटलेलं आहे. दक्षिणेत आदिलशहा निजामशहा हे सुलतान उदारमतवादी असताना त्यांनी हिंदूंना प्रशासनात उच्च जागा दिल्या. कर्तबगार हिंदूंना जहागिरी देण्यात आल्या. प्रशासनामध्ये हिंदूंचं सहकार्य केलं. आदिलशहाच्या काळामध्ये तर त्याच्या राज्यकारभाराची भाषा ही मराठी होती. हे एक विशेष बाब लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायानं शेख मोहम्मद यास संत म्हणून या ठिकाणी स्वीकारलं. शेख मोहम्मद यास संत म्हणून स्वीकारल्याचं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, हा एक सुफी संत या ठिकाणी होता आणि यांनी अलख या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं दिसतं. शेख अहमदनं अलख हा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. अलख, आणि या ग्रंथामध्ये त्यानं ईश्वराचं स्मरण करण्यासाठी अलख निरंजन या प्रकारचा नारा दिल्याचं दिसतं. तर शेख मोहम्मदनी काय लिहिलं? अलख नावाचा ग्रंथ, आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं अलख निरंजन, तर हे ईश्वराला स्मरण असतं, त्याने या ठिकाणी घोषवाक्य तयार केलं अलख निरंजन. हे या ठिकाणी लक्षात, अलख निरंजन म्हणजे ईश्वर हा सर्वोच्च आहे या प्रकारची भूमिका. तर शेख मोहम्मदला संत म्हणून महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने स्वीकारण्याचं एकंदर दिसतं. हिंदू मुस्लिम धर्म हे जरी वेगळे असले तरी सामाजिक हितासाठी एकत्र आल्याचं या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं इयत्ता 11वीचा मध्यकालीन महाराष्ट्राचा जो टॉपिक आहे त्यामध्ये दिल्ली सल्तनत, त्याचबरोबर बहमनी साम्राज्य आणि शीख आणि त्याचबरोबर मुघल या सर्व गोष्टींवर आपण इथे या ठिकाणी चर्चा केलेली आहे. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही लाईक, त्याचबरोबर कमेंट आणि त्याचबरोबर शेअर देखील करा. आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी हे लेक्चर्स या ठिकाणी पाहायला जरूर या ठिकाणी सांगा. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.